आज मी हे कपकेक बनवले मनानेच आणि पाहताच तोंडाला पाणी येईल असे इतके सुंदर आणि टेम्पटिंग दिसत आहेत. माझा रोहन तर खूपच खुश झाला, कारण यावेळेस त्याने न सांगता मी कपकेक बनवले आहेत. त्याला खूप जास्त आवडतात आणि एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कपकेक बनवू शकता. तुमच्या मुलांना देखील खूप आवडेल आणि अगदी खूप सोपी रेसिपी आहे. तर सगळ्यात अगोदर मी 1 कप मैदा घेतला आहे. त्यामध्ये 2 चमचे कोको पावडर मिक्स केला आहे आणि 1 चमचा म्हणजे 1 चमच्याला थोडंसं कमी यामध्ये मी बेकिंग पावडर टाकला आहे. आणि त्यानंतर जेवढा आपण मैदा घेतला आहे त्यापेक्षा थोडीशी कमी साखर घ्यायची आहे आणि यामध्ये मी 2 मोठे चमचे बटर देखील घातलं आहे आणि 1 कप जेवढा आपण मैदा घेतला आहे तेवढंच याला बरोबर दूध लागणार. तर दूध थोडं थोडं टाकून याला आपण छान असं मिक्स करणार आहोत. तर दूध जर तुम्ही एकदाच सगळं दूध टाकलं तर याच्या गाठी होण्याची शक्यता असते. तर त्यामुळं हे पहा, लागेल तसं थोडं थोडं दूध टाकून याला छान असं मिक्स करायचं आहे. असं मिक्स करायचं आहे जोपर्यंत तुमचा हात दुखत नाही तोपर्यंत, म्हणजे सगळ्या ह्याच्या गाठी निघून गेल्या पाहिजेत, गाठी फुटल्या पाहिजेत, तोपर्यंत छान याला मिक्स करायचं आहे. आणि इथं मी केक बनवत होते न सांगता, त्यामुळं तो एवढा खुश होता आणि तो देखील येऊन थांबला की मम्मी मला पण तुझी हेल्प करायची आहे. तर चला, मुलांनी असं मध्ये मध्ये केलं तर कधी कधी त्यातही आपल्याला आनंद मिळतो. तर त्यानंतर छान असं मी याला फेटून घेतलं आहे आणि गॅस चालू केला आहे. आणि काल पाऊस चालू होता, काल संडेला मी केक बनवला होता आणि इतकी छान हवा सुटली होती बाहेर की हे पहा, खूप जास्त पाऊस होता आणि वारं देखील खूप होतं, त्यामुळं गॅस विझत होता. मग मी थोड्या वेळाने खिडकी बंद केली आणि अगोदर कढईला आपण प्रीहीट करायला ठेवणार आहोत. कढईला मी चांगलं 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलं आणि त्यानंतर कपकेकमध्ये बॅटर टाकलं. तर रोहनने कपकेकची हालत बघा काय केली होती. तोनी घेऊन कपकेक मी हातात पकडतो असं म्हणून त्याने कपकेक पूर्ण असे मोल्ड ते फाकवून ठेवले. तर चला, असं मुलांचं हे सगळं चालूच असते. त्यानंतर सगळे मी प्रीहीट केलेल्या कढईमध्ये एक प्लेट ठेवली आणि त्यावरती ठेवून दिलं आणि त्यानंतर यावरती झाकण टाकलं. मग मी पाहिलं की 10 कपकेक होते म्हणून मी अजून 1 कपकेक त्याच्यामध्ये ॲड केला, म्हणजे 2 वेळेला 5-5 कपकेक होईल. त्यामध्ये मी वरून चॉको चिप्स देखील घातले आहेत, जेणेकरून ते दिसायला देखील छान दिसतात आणि टेस्ट अजूनही वाढते. आणि त्यानंतर एकदम मंद आचेवर याला आपण 10 मिनिटं किंवा 7 ते 8 मिनिटामध्ये होऊन जातं. गॅस बंद करून अजून 2-3 मिनिटं त्याला तसंच राहू द्या. आणि हे पहा, आपले कपकेक रेडी आहेत आणि आपण चेक करूया त्याला. टूथपिकच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकता, पण माझ्याकडे आता नव्हती. तर हे पहा, खूप जास्त असे सॉफ्ट झाले होते. मी तुम्हाला एक डिमोल्ड करून दाखवते. तर हे पहा, अजिबात खाली चिपकलं नाही आणि चवीला तर एकदम छान झाले होते. रोहनला खूप जास्त आवडले. ते म्हटलं मम्मी अजून बनवायचे ना थोडेसे. तर चला, आणि हे पहा एकदम टेस्टी झाले होते. पहा, आता आपण रोहनलाच विचारूया रिव्ह्यू, रोहनला कसे वाटले. चला, तर अशी छान कपकेकची रेसिपी तुम्ही देखील सोप्या पद्धतीने ट्राय करून पहा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा की कसे बनले होते. बाय.